शुभ सकाळ मंडळी. आज विशेष दिवसाची विशेष रांगोळी. विशेष काय? अहो आज गुरुपौर्णिमा नाही का? आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी आज इथे मोठी रांगोळी काढून घेतली. म्हणजे खूप मोठी नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे माझा दरवाजा हा जिन्यात येतो, त्याच्यामुळे ना जिन्यात येता जाता रांगोळी पुसायला नको म्हणून मी त्यातल्या त्यात जरा मीडियम साईजची अशी रांगोळी काढून घेतली. आणि आता माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी गुरु केले असतील, तर आज गुरूंचा दिवस आहे, तर आपल्याला भरपूर अशी गुरूंची सेवा करायची आहे. आणि ज्या मैत्रिणींनी नसेल केले गुरु तर त्यांनीही अवश्य करा, कारण गुरुच आपल्याला प्रत्येक संकटातून तारणारे असतात. प्रत्येक संकटात मार्ग दाखवणारे हे गुरुच असतात. आता बघा, मी तर आहे स्वामी सेवेत. स्वामी सेवेत काय होतं ना, बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामी सेवेत आल्यानंतर खूप संकटांना सामोरं जावं लागतं, मग त्यानंतर त्याचं फळ मिळतं. पण हो, फळ मात्र मिळतं. आता तुम्ही म्हणाल एवढं संकटांना का सामोरं जावं लागतं, पण बघा आपली आई असते, गुरु म्हणजे आपली आईच असते. जसं आपल्या आईला ना आपण जर एखादा व्यर्थ हट्ट केला ज्यापासून आपलं काहीच फायदा नाही किंवा आपलं नुकसान होणार आहे, तर आई हट्ट पुरवते का हो आपला? नाही ना. तसंच गुरूंचं असतं. आपण कितीही अखंड तांडव केलं ना तरी आपल्याला आई तो हट्ट आपला पुरवून देत नाही. कितीही रडा तुम्ही, दिवसभर रडले तुम्ही त्याच्यासाठी तरी चालेल. तसंच गुरूंचं असतं. जे आपल्यासाठी योग्य नसतं ना ते गुरु कधीच आपल्या आयुष्यात होऊ देत नाही. आणि त्यालाच आपण म्हणतो संकट. या संकटातून मार्ग का दिसत नाही असं आपण म्हणतो, पण ते आपल्यासाठी नसतं योग्य. त्यामुळे आपले गुरु जे असतात ना, तर ती आपली इच्छा ते पूर्ण करत नाहीत. आणि बघा, थोरा मोठ्यांच्या तोंडून आपण ऐकलं सुद्धा असेल, आल्या आयुष्यात एकदा तरी गुरु केलेच पाहिजे. कारण गुरुची सेवा ही ईश्वर सेवा असते. आणि गुरुच्या सानिध्यात असणाऱ्यांना म्हणजे प्रत्येक शिष्याची, गुरुच्या सानिध्यातल्या प्रत्येक शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या, अगदी कुठलाही वाईट योग असू द्या त्या पत्रिकेत, पण ज्याने गुरुसेवा ईश्वर सेवा समजून केली ना, तर गुरु त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण मिळवतात. म्हणजे त्यांचं नियंत्रण असतं त्या पत्रिकेवर. मग तुमच्या पत्रिकेत कितीही वाईट योग असू द्या, भोग तर कोणाला टळत नाही बघा आपलं. कारण की हा जन्म जो आहे ना तो पूर्वजन्मावर आधारित असतो. त्यामुळे पूर्वजन्मीचे भोग आपण या जन्मी भोगत असतो. त्यामुळे आपल्याला ते भोग तर भोगावेच लागतात. पण एवढंच की त्याचा जो प्रभाव आहे ना तो कमी होतो गुरूंमुळे. आणि जसं ड्रायव्हर बघा, आता एखाद्या गाडीचा ड्रायव्हर जर असेल तर ड्रायव्हरचं कसं गाडीवर नियंत्रण असतं ना, गाडी कुठे थांबवायची, कुठे स्लो करायची, कुठं हॉर्न वाजवायचा, हे सगळं नियंत्रण गाडीवर कोणाचं असतं? तर ड्रायव्हरचं. तसंच ना गुरु आपल्या आयुष्यात ड्रायव्हरचंच काम करत असतात. आपल्याला कुठे योग्य मार्गावर घेऊन जायचं, कुठे ब्रेक लावायचा आणि कुठे हॉर्न द्यायचा, हे सुद्धा गुरुच आपल्याला सांगतात, ज्याला आपण संकेत म्हणतो. संकेत म्हणजेच हॉर्न. तर जसं आपल्याला संकेत मिळतो, एखाद्या गोष्टीची चाहूल मिळते, आपण म्हणतो ना की हां मला हे कालच वाटत होतं हे असं होणार आहे बरं का, तर हाच तो हॉर्न मैत्रिणींनो. फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर म्हणून हे गुरुचं इतकं महत्त्व असतं. तर त्यामुळे ना आल्या आयुष्यात एकदा तरी गुरु केलाच पाहिजे. आणि असं आपण कितीही सेवा केली देवांची ना, तर मी म्हणत नाही ती सेवा व्यर्थ जाते. देवाची सेवा ही कधीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक सेवेचं फळ हे मिळतंच. पण फक्त आपल्याला ना योग्य मार्ग दाखवण्यासाठी गुरुची गरज असते. तर असं हे गुरुपौर्णिमेचं खरंच महत्त्व आहे. आणि आता ज्यांनी गुरु केले असतील ना तर त्यांना माहितीच आहे की खरंच गुरु सेवेचं खूप महत्त्व आहे. आपल्याला कशा प्रकारे, म्हणजे आपण जसं प्रत्येक संकटात आईला, अगदी छोटी ठेच लागली ना तरी आई असं म्हणतो ना आपण, तसं आपण कुठल्याही क्षणी गुरुला आवाज देऊ शकतो. आणि आपल्या भक्तासाठी गुरु कुठूनही धावून येतात बरं का खरंच. तर कुठल्याही क्षणी आपल्या सेवेसाठी ते तत्पर असतात. म्हणून आयुष्यात गुरु केली पाहिजे आणि त्यांची सेवासुद्धा तेवढंच श्रद्धेने केली पाहिजे. आपल्या सेवेत जर श्रद्धा असेल ना तर गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणार. हे शाश्वत सत्य, अगदी काळ्या दगडावरची रेष आहे, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे बरं का मैत्रिणींनो. तर असो, आज पौर्णिमा असल्यामुळे मी ना रांगोळी तर तुम्ही बघितलीच, पण उंबरठ्याला पण हळदीचं लेपन करून घेतलं. आणि हळदीच्या लेपनामध्ये ना हळद आता तुम्ही बघितलंच असेल, त्यामध्ये मी हळद टाकली, गोमित्र टाकलं आणि थोडंसं आपलं मीठ टाकलं. त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करून आणि हळदीचं लेपन तयार केलं. ते उंबरठ्याला छान अगोदर चमच्याच्या साह्याने स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर हाताने स्प्रेड केलं. आता उंबरठ्याची छान अशी पूजा करून घेते. थोडंसं सजवलं ना उंबरठा, म्हणजे आपली सजावट असली ना तर आपलंच मन प्रसन्न राहतं. जसं देवाऱ्याची सजावट करतो तसंच आपल्याला ना आपला मुख्य दरवाजा, उंबरठा हे सुशोभित करणं खूप गरजेचं असतं. कारण ना तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते. तर झाली माझी उंबरठ्याची पूजा पण, आणि रांगोळी पण तुम्ही बघू शकता. आजची रांगोळी खूप छान आहे ना. रांगोळी अगदी छापीव असतात ना ते चिकटवायचे, तसंच दिसते आजची रांगोळी. खूप छान आली आजची रांगोळी. आणि माझी उंबरठ्याची पूजा पण खूप छान झाली.
हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर सगळ्यात अगोदर तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यातल्या त्यात आज रविवार आला, त्याच्यामुळे कोणाचा टिफिन नाही, काही नाही, काहीच टेन्शन नाही. तर मस्त असं आरामशीर चाललंय सगळं. आणि सकाळचं म्हणाल तर काहीच आवरलेलं नाही, फक्त रांगोळी काढली जी तुमच्याबरोबर शेअर केली आणि तुळशीची पूजा वगैरे झाली. अजून माझी देवपूजा बाकी आहे. त्यानंतर आता हे स्वयंपाक वगैरे तर झालं, पण ओट्यावर पसारा बघू शकता, भरपूर असा पसारा झाला. त्याच्यामुळे हा सगळा पसारा पण आवरायचा. अजून झाड झूड फरशी वगैरे पुसणं वगैरे सगळंच बाकी आहे. आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर आपण थोडी जास्तीचीच कामं काढतो ना, पण म्हटलं या सगळ्या कामांना लागण्यापूर्वी ना थोडीशी मी कॉफी ठेवली, कारण बाहेर खूप पाऊस चाललेला आहे. तर म्हटलं मस्त पावसात गरमागरम कॉफी पिऊ आणि मग आपलं जोमाने कामाला लागू. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच जणांनी ना कुठे कुठे मंदिरात जाण्याचं वगैरे ठरवलं असेल. तर मी तर कुठेच नाही जाणार आहे, कारण ना बाहेर पाऊस असल्यामुळे ना मी सगळं म्हणजे जरा असं सोसो चाललंय कुठे जायचं की नाही जायचं असं. पाऊस जर नसता ना तर मी दिंडोरीला नक्कीच गेले असते, म्हणजे कसं टू व्हीलरवर पण जाता येतं दिंडोरीला. मग तर आता पावसामुळे ना थोडंसं बघू, गेले तर शेअर करेल, नाही गेले तर मग घरी काय काय करते ना ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. पण हो, जरी पण बाकी कुठेच नाही जाणं झालं ना, पण केंद्रात मात्र जाणार आहे बरं का मी, कारण की स्वामी सेवेत आहेत, त्यांना माहितीच असेल की गुरुपौर्णिमेलाच आपल्याला गुरुपद घेता येतं. तर गुरुपद घेण्यासाठी मला केंद्रात जावंच लागेल. आणि या गुरुपौर्णिमेला नाही घेतलं ना तर डायरेक्ट पुढच्या गुरुपौर्णिमेलाच गुरुपद मिळेल. त्यामुळे ना केंद्रात जाणं मात्र अगदी पक्क आहे. बाकी कुठे जाणं हो किंवा ना हो, पण केंद्रात मात्र नक्की जाणार आहे. पण तिथे गेल्यावर सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरं का व्हिडिओ. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आता फक्त ना पाऊस सकाळी थांबतो, दुपारी थांबतो की संध्याकाळी थांबतो, त्यावर सगळं डिपेंड आहे. त्यावर मी केंद्रावर जाणं माझं ठरवेल. तोपर्यंत घरातलं सगळं बरंच काही आवरायचं आहे मला, ते सगळं आवरून घेते. आवरता सगळं तुमच्याबरोबर शेअर पण करते, गप्पा पण मारते तुमच्याबरोबर. पण व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला कॉफी घेते मी, या तुम्ही पण कॉफी घ्यायला. बाहेर मस्त पावसाची रिमझिम चालू आहे आणि त्यात मस्त गरमागरम वाफळलेली कॉफी. आहा हा, मस्त मज्जा येते अशी कॉफी प्यायला. आणि चहापेक्षा ना मला कॉफी प्यायला खूप आवडतं, कारण चहापेक्षा कॉफीने जसं असं एनर्जेटिक वाटतं ना. तर मी आता इथे माझ्यासाठी 1 कप कॉफी बनवून घेतली. कोणालाच घ्यायची नव्हती, सगळ्यांना विचारलं पण कोणालाच इच्छा नव्हती कॉफी पिण्याची, त्याच्यामुळे मग मी एकटीसाठीच केली. आता त्या सगळ्यांचे जेवणं वगैरे होतील तोपर्यंत मी मात्र हे सगळं आवरल्याशिवाय काही जेवण वगैरे करणार नाही आहे, कारण अजून तुम्हाला म्हटलं तसं सगळंच बाकी आहे माझं. तर म्हटलं आज ना सगळं आवरू, स्वच्छ करू आणि त्यानंतर देवपूजा करू, कारण कसं शांततेत देवपूजा होईल मग. तर म्हणून अगोदर मी सगळा प्रेफरन्स आवरण्याला दिला. तर आता इथे या बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता बेडवर खूप सारा पसारा टाकलेला असतो नेहमीच. ज्याला जसं मिळेल ना तसं ते जागच्या जागी वस्तू प्रत्येकजण नाही ठेवत, कुठे ना कुठे काही ना काही पडलेलं असतं आणि मग ते सगळं आवरावं लागतं. आता तुम्ही या साईडला बघू शकत असाल स्टडी टेबलवर पण ना खूप साऱ्या पसारा पडलेला आहे. म्हणजे आता माझी शिलाई मशीनसुद्धा इथेच ठेवते मी, कारण ना तिथे प्लग आहे ना लाईटचा, त्याच्यामुळे मला पटकन तिथे जॉईन करता येते ती शिलाई मशीन, म्हणून मी ती इथेच ठेवते. आणि वह्या पुस्तकांना मुलांना ना कप्पा आहे, तरी पण ते वह्या पुस्तकं ते अभ्यास केला की याच्यावरच ठेवतात. आधीचे नाही पण साक्षीचे मात्र इथेच असतात. बहुतेक वेळा ती त्याच्यावरनं बोलणे पण खाते, पण आता असो, मुलंच ते शेवटी काय करणार आहे ना. तर आता हे सगळं आवरून घेते. बेड वगैरे झटकून घेतला आणि बाहेर पावसाची खूप रिमझिम चालू असल्यामुळे ना फक्त गारवाच आहे असं घरामध्ये. आणि सगळ्यांना घरात इन्स्ट्रक्शन दिले की सॉक्स घाला, कारण बघा ही जी व्हाईट फरशी आहे ना, हिच्याने घर खूप छान दिसतं, छान वाटते, ती आपल्याला डोळ्याला खूप सुंदर दिसते. पण तिच्यातला जो गारवा आहे ना तो हाडांमध्ये पटकन भिनतो. आणि शहाबादी फरशी वगैरे असते बघा, तर तिच्यामध्ये एवढा काही गारवा नाही राहत, तिच्यातला गारवा आपल्या हाडांमध्ये पण नाही उतरत पटकन. पूर्वी कसं होतं ना बघा, आता तर घरोघरी मणक्याचे त्रास आहेत, आणि पूर्वी शेणाचं घर असल्यामुळे ना कोणाला जसा गारवा एवढा त्रास नव्हता देत, त्यामुळे ना मणक्याचे त्रास फार कमी प्रमाणात होते. पण आता जर तुम्ही बघाल ना तर घरोघरी एक तरी आहे ना मणक्याचं पेशंट आहे, हाडाचं अस्थिरोग काहीतरी आहेच. म्हणजे असं मला वाटतं बरं का, कारण की मी बरेच पेशंट पाहते ना, प्रत्येकाचं दुखणं एकच असतं की गारव्यामुळे त्रास होतो, हाडं ठणकतात किंवा पायाच्या टाचा ठणकतात किंवा मणक्याला त्रास होतोय वगैरे, असं कंबर दुखतं.
हे सगळं ना या फरशीमुळेच होतं. तर इथे मी तुम्हाला ना स्माइलो जेल दाखवते आहे. तर तोंड आलेलं होतं साक्षीचं 2 दिवसापासून ना, तर त्यामुळे हे स्माइलो जेल आणलं. आणि खरंच बरं का मैत्रिणींनो, खूप छान आहे हे स्माइलो जेल. ज्यांना सतत असं वारंवार तोंड येतं ना ज्यांचं, तर त्यांना हे स्माइलो जेल वापरून बघा तुम्ही, त्यांना खूप फरक पडेल. आणि इथे बघा, आता या गोळ्या बघून कोणाला लहानपणीची आठवण झाली बरं? या गोळ्या ना इथे स्टडी टेबलवरच ठेवलेल्या असतात, जेणेकरून ना मुलांना अभ्यास करताना वगैरे असं काही खायचं असलं तर साक्षीचे पप्पा जेव्हा पण जातात ना बाहेर, तर तेव्हा मुलांना खाण्यासाठी असं काहीतरी जे आपल्या लहानपणी आपण खाल्लं ना, तर ते त्यांना दिसलं ना नजरेला, तर त्या नक्की घेऊनच येतात मुलांना. अभ्यास करताना त्यांना असं काहीतरी चावम्याव खायची सवय आहे, त्यासाठी ते मुलांना घेऊन येतात. तर आता इथे हा स्टडी टेबल पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि माझी मशीन आहे ना ती पण स्वच्छ करून घेतली. आणि इथेच साईडला प्लग असल्यामुळे मी ही मशीन ना इथेच ठेवते. मुलं म्हणतात की इथे तुझी मशीन नको ठेवू, पण ना इथे प्लग आहे, मला सोपं पडतं, त्यामुळे मी इथेच ठेवते एक साईडला ती. आणि एका साईडला तुम्ही बघत असाल साक्षीची वह्या पुस्तकं, असे टेबलवर वह्या पुस्तकं ठेवून देतात. आणि टेबल पण बघितला असेल तुम्ही की टेबलला 2 कप्पे आहेत, एक सेक्शन आधीला दिला आणि एक सेक्शन साक्षीला दिलेला आहे, पण ते तिथे नाही ठेवणार, ते इथेच ठेवतील. तर असो, आता ना अगोदर मी सॉक्स घालून घेते, कारण सगळ्यांना सांगते सॉक्स घालायला, पण मी मात्र विसरून जाते. तर हे सॉक्स मी माझ्या मैत्रिणीकडनंच आणलेले आहेत, 100 रुपये जोडी. तर छान आहेत सॉक्स, गरम आहेत एकदम आणि फरशीपासून प्रोटेक्शन होतं. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या गृहिणींना आपण सॉक्स वगैरे घालून काहीच उपयोग नसतो, आपल्याला 4 वेळा पाण्याचं काम करावं लागतं, कधी कोरड्यात कधी पाण्यात असं असतं. त्याच्यामुळे आपण एकदा सॉक्स काढले ना, तर मग परत लक्षात नाही राहत कामाच्या गडबडीत ते सॉक्स पुन्हा घालायचे. आणि मग आता मी रांगोळी काढण्याच्या अगोदर ना घातले होते, म्हणजे स्वयंपाक करताना वगैरे ना पायात सॉक्स होते. रांगोळीने ते काढायला गेले तेव्हा सॉक्स काढले, कारण मी घरातले सॉक्स बाहेर नाही वापरत त्याच्यामुळे. आणि पुन्हा विसरून गेले. आता पुन्हा सगळं आवरलं आणि झाडण्याच्या अगोदर म्हटलं चला सॉक्स घालून घेऊ, कारण की खूपच गारवा आहे बाहेर आणि इतक्यात उन्हाळा होता आणि इतक्यात ऋतुमान बदलतो असं होतं. त्यामुळे ना पहिले सॉक्स घालून घेतले. आणि असं पण ना ही पांढरी फरशी प्रत्येक ऋतूमध्ये ना त्रासच देते फक्त. तर कधी कधी असं वाटतं ना की सगळ्या रूममध्ये कार्पेट टाकून घ्यावं मस्तपैकी, म्हणजे थोडंसं. पण मला म्हणजे असं कोणाकडून तरी ते ना अनुभव ऐकायचा आहे की कार्पेट टाकल्यामुळे खरंच फरशीच्या गारव्याला फरक पडतो की नाही पडत असं. तर तसा अनुभव ऐकल्याशिवाय मी काही ती ॲक्शन घेणार नाही आहे. जोपर्यंत मला असा अनुभवाचे बोल ऐकत नाही ना, तोपर्यंत मग मला असं पैसा व्यर्थ खर्च करायला नाही आवडत. कारण कसं, कोणाकडे अनुभव असला ना तर आपण पण बघा मेहनतीने पैसा कमवतो आणि तो उगीचच मग नाही फरशीला काही फरक पडला, पैसा सगळा व्यर्थ जातो. नाही म्हटलं तरी थोडे थिडके सगळ्या रूमला कार्पेट टाकायचे म्हणजे काय कमी पैसा लागेल असं पण नाही आहे. त्यामुळे तर इथे कचरा बघू शकता तुम्ही, एवढी धूळ कुठून येते मला कळतच नाही. आता इतक्या दिवस ठीक होतं की उन्हाळा होता, आपण व्हेंटिलेशनसाठी ना खिडक्या वगैरे सगळं उघडं ठेवतो. पण आता ना कॉट खालून वगैरे काढलं ना तर सगळे मुलांचे कागद वगैरे आणि आपण म्हणतो ना ते असं फुफुंडा म्हणतो आपण त्याला, तो खूप होतो माझ्या घरामध्ये. आता तो कुठून येतो मलाच कळत नाही. दिवसभर तर मुलं नसतात, सकाळी जातात तर संध्याकाळी येतात, दिवसभर मी घरी एकटीच असते. तरी हा कचरा कसा येतो काय माहिती. आणि रोजच्या रोज झाडावंच लागतं, कारण की सकाळ संध्याकाळ नाही झाडत बरं का मी, कारण हेच झाडताना ना सकाळचं नाकी 9 येतात आणि तसंही ना दुपार होतेच झाडायला, म्हणजे बऱ्यापैकी उशीर होतो. कारण स्वयंपाक वगैरे सगळं झालं की मग मी डीप क्लिनिंग करते ना, त्याच्यामुळे बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे मी संध्याकाळी ना फक्त हॉलला झाडू मारते आणि लगेच दिवाबत्ती करते. जास्त काही सगळ्या घराला झाडू मारत बसत नाही. आता छोटा 1 BHK होता ना, तर तेव्हा मी झाडायचे सकाळी पण आणि संध्याकाळी 5 वाजल्यावर पण. आता इथे ना मी तुम्हाला पाऊस दाखवते. यावेळेस पावसाने काय केलं आहे ना, आम्हाला नाशिककरांना खूप वाट बघायला लावली आहे. कारण की आमच्या इथे धरणात जलसाठा पण खूप कमी आहे, गंगापूर धरणात. आता तुम्ही न्यूज चॅनलला बघतच असाल. आणि एरवी काय होतं ना की अगदी इकडे जर नाही पाऊस पडला ना तरी पण त्र्यंबक वगैरे साईडला पाऊस चालू असतो, त्याच्यामुळे ना धरणात जलसाठा हा वाढत राहतो. पण यावेळेस ना खूप प्रतीक्षा करवली पावसाने आणि अक्षरशः म्हणजे कालपर्यंत ऊन होतं, आज पाऊस आला, पण एकदम रिमझिम असा पाऊस आला. पण कसं आहे ना की जोरदार पाऊस हा पडलाच पाहिजे. आता काय होतं ना की आपल्या गृहिणींना बघा, पाणी जर नसलं ना घरामध्ये तर खूप चिडचिड होते. तर ना आपल्याला 24 तास, म्हणजे प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की 24 तास आपल्याला पाणी पाहिजेच. आणि पाणी नसेल ना तर खरंच पाण्याविना काहीच जीवन नाही. पाणी जर हवं असेल ना तर हा पाऊस पडलाच पाहिजे. भले थोडेसे प्रॉब्लेम्स होतात, कधी कपडे वगैरे वाळत टाकायला वगैरे थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं, किंवा मुलं कॉलेजला जातात ना तर ते नको वाटतं चिकचिक.
पण ना पाण्याचा जलसाठा वाढणं खूप गरजेचं आहे धरणामध्ये, त्यामुळे पाऊस पडला ना तरी चालेल. अगदी गोदावरीला ना 2-3 पूर आले पाहिजे मी तर म्हणते, तेव्हा आम्हा नाशिककरांना ना खरंच सुखकर वाटतं. जेव्हा गोदावरी नदीला 2-3 पूर येऊन जातात ना तेव्हा थोडंसं बरं वाटतं, हायसं वाटतं, जेणेकरून ना वर्षभर आपल्याला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही राहणार. सगळीकडे हीच परिस्थिती. पण यावेळेस काय झालं ना, कोल्हापूर, पुणा सगळीकडे भरपूर असा पाऊस आहे, पण नाशिकलाच थोडा कमी पाऊस आहे यावेळेस. असो, सगळीकडे छान पाऊस झाला पाहिजे, फक्त पावसामुळे ना कोणाचं नुकसान नको व्हायला. तर इथे माझं ना सगळं आता झाडून पुसून झालं, सगळे रूम झाडले, सगळे रूम पुसले. तुमच्याबरोबर काही सगळं शेअर नाही केलं आणि लगेच मी देवपूजेला बसले. घरात सगळीकडे स्वच्छता आणि त्याच्यात मस्त असा अगरबत्तीचा किंवा धूप दीपांचा छान असा सुवास सुटला ना तर एकदम प्रसन्न वाटतं ना घरामध्ये. मंगल कलश पण मी आज ना थोडासा चेंज करून घेतलं, म्हणजे नारळ तेच ठेवलं पण त्याची पानं जी आहेत ना ती सगळी चेंज करून घेतली. आणि आता ही जी वेळ आहे ना ही संध्याकाळची आहे, कारण इथे आले ना मी केंद्रामध्ये, तर म्हणजे पाऊस संध्याकाळी थांबला त्याच्यामुळे मी संध्याकाळी आले. पण इथे आले केंद्रामध्ये आणि त्यानंतर मला कळालं की दिवसभर खूप गर्दी होती. तर म्हटलं बरं झालं आपण दिवसभर आलो नाही, कारण जेव्हा गर्दी नसताना आलं ना तर स्वामी आणि आपण छान संवाद होतो आणि मनाला पण शांत वाटतं. तर इथे ना मी एक नारळ घेतलं, त्यावर खडीसाखर ठेवली आणि आपली जी काही इच्छा असेल ना ती स्वामींना सांगायची नारळ ओंजळीत धरून, आणि नंतर स्वामींच्या चरणाशी ते नारळ अर्पण करायचं. तर इथे बघू शकता तुम्ही, मी माझी इच्छा सांगून आणि अर्पण करते नारळ. आणि स्वामींचं रूप बघा ना किती सुंदर दिसतंय ना. आज त्यांचा दिवस आहे, त्याच्यामुळे त्यांचं ना रूप एकदम खुलून आलं आहे. त्यानंतर ना गुरुपद घेतला. आता गुरुपद कसं घ्यायचं, तर स्वामींची एक मूर्ती ठेवलेली असते केंद्रामध्ये, प्रत्येक केंद्रात, आणि त्यावर ना आपल्याला 3 पळ्या पाणी टाकायचं आहे. एक मंत्र असतो, तो मंत्र म्हणायचा आणि तिथे फुलं असतात, ती फुलं अर्पण करायची आणि दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना सांगायचं की या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. माझ्या कुटुंबियांची, माझी सगळ्यांची काळजी तुम्ही घ्या आणि आमचं जे काही आहे ना तर आमच्या सगळा भार तुमच्यावरच आता आम्ही सोपवतो आहोत असं. आणि त्यानंतर गुरुपद घेऊन होतं. अशा प्रकारे एकदम साधं सिंपल असं आहे गुरुपद घेण्याची प्रक्रिया. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता केंद्रात खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि इतकं छान वाटलं ना आज खरंच केंद्रात जाऊन. तर घरी येण्याची इच्छाच होत नव्हती, तरी पण ना मी जवळजवळ अर्धा तास तिथे थांबले आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा होता ना त्याच्यामुळे घरी तर यावंच लागलं. तर इथे घरी आले आणि त्याच्यानंतर मस्त एक सिरियल बघत बघत पालक निवडला आणि पालक 5 मिनिटांना पाण्यामध्ये टाकलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे जो काही माती असते बघा पालकाला, तर ती पालकाची माती जी आहे ना ती सगळी खाली बसते. आणि मग नंतर स्वच्छ 2 पाण्यांनी पालक धुवून घ्यायचा आणि पुन्हा उकडायला टाकला तो. आता पालक उकडोपर्यंत ना इथे कणिक भिजवून घेतली आणि एक साईडला शेंगदाणे पण भाजत टाकले तव्यावर, म्हणजे तवा पण तापेल आणि शेंगदाणे पण आपले भाजतील आणि लगेचच मला पोळ्या करायला तवा गरम राहील. तर असं साईड बाय साईड मी नेहमीच कामं करत असते, तुम्हाला माहितीच आहे. तर आता इथे शेंगदाणे टाकले, पीठ पण भिजवून झालं आणि तोपर्यंत आपला पालक पण उकडला आहे. पण आता मी ना पालक थोडा गार होईपर्यंत इथे सगळी वाटणाची तयारी करून घेते. तर इथे ना मी 7-8 मिरच्या घेतल्या होत्या, थोडासा लसूण घेतला आणि तो वाटून आणि एका बाजूला काढून ठेवला. त्याच भांड्यामध्ये ना उकडलेला पालक घेतला, भाजलेले शेंगदाणे घेतले आणि थोडंसं पाणी टाकून ना त्याचं असं ओलसर म्हणतो ना आपण तसं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये ना जिरे मोहरीची फोडणी दिली तेल टाकून आणि जे आपण वाटलेलं होतं ना मिरच्या आणि लसूण ते फोडणीला टाकलं. थोडंसं हिंग टाकलं, कारण हिरव्या भाज्या म्हटल्या ना तर किंचित हिंग वापरायलाच पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ना भाज्या बाधू पण शकतात आणि असं म्हणतात ना आषाढ महिन्यामध्ये थोडंसं जपूनच हिरव्या भाज्या खाव्यात. तर ते सगळं परतल्यानंतर ना त्यामध्ये वाटण जे केलं होतं पालकाचं आणि शेंगदाण्याचं ते टाकलं. त्याच्यात आपल्याला ना आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. पण हो, पाणी टाकताना आपण जो पालक उकडला होता ना तर तेच पाणी वापरायचं आहे आपल्याला, कारण त्या पाण्यातनं सगळे पोषक तत्व आलेले असतात. तर बघा इथे माझी भाजी पण तयार आहे, पोळ्या पण तयार झाल्या. तर आता आम्ही जेवायला बसतो. पण तत्पूर्वी ना इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.